काल सावंतवाडीत जी विज्ञान मेळावा आणि त्या निमित्ताने 3 भूमिपूजनं ठेवली होती. माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते. माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल आमचं कोणाचंही काही म्हणणं असण्याचं कारण नाही, की माननीय मुख्यमंत्री आमच्या राज्याचे नेते आहेत किंवा त्यांच्याबद्दल कोणाचं असणार नाही. परंतु स्थानिक जे नेतृत्व आहे, स्थानिक जे आमदार आहेत, दरवेळी भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्यांची कालची जी प्रतिक्रिया होती, वेळ कधी पाळायचा नाही. काल माझगावला 8:30चा कार्यक्रम 10:30 पावणे 11 पर्यंत तिथले आमदार त्या ठिकाणी आले नाही. त्यामुळे लोकांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणचं भूमिपूजन केलं. तसंच 57 कोटीचं जे नळपाणी योजनेचं उद्घाटन होतं, भूमिपूजन होतं, तिथे स्वतः त्या जाऊन भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. स्थानिक कुठल्याही आमच्या नेतृत्वाला, स्थानिक कुठल्याही आमच्या नगरसेवकाला त्या ठिकाणी निमंत्रण नाही. त्याही पेक्षा ती नगरपालिका ही भारतीय जनता पक्षाची होती, नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे होते, नगरसेवक 10 त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असताना सुद्धा निमंत्रण साधं द्यायचं सुद्धा त्या ठिकाणी झालं नाही. आणि म्हणून त्यामुळे तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आणि मग उद्घाटन करण्यात त्यांच्या माध्यमातून ते त्याचं उद्घाटन झालं. जर असंच जर करत राहिले तर त्यांना मी ह्या निमित्ताने एकच सांगेन की तुम्हाला तुमची जागा ही तिथले लोकच दाखवतील, मला दाखवण्याची गरज नाही. आणि आता ही वेळ जवळ आलेली आहे. आजही तुम्हाला मी माझ्या या ठिकाणी सांगणं आहे की शेवटी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची त्या ठिकाणी युती आहे, शिंदे गटाची. तर दोघांनाही त्या ठिकाणी समान संधी मिळायला पाहिजे. पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत हे टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि इथला कुठलाही कार्यक्रम करताना भारतीय जनता पक्षाला पण तशाच प्रकारचं स्थान दिलं गेलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आणि म्हणून जर असंच जर करत राहिला तर याही पेक्षा तिथले कार्यकर्ते या सगळ्या प्रसंगाने आपल्याला चोख उत्तर देतील.